नमस्कार, मी सौ गौरी यशवंत पंडित. माझी ओळख अशी वेगळी काही देता येणार नाही, कारण मराठी साहित्य आणि कलासभा यातले एक सदस्य एवढी ओळख सुद्धा खूप आहे माझ्यासाठी. कारण इथूनच सगळं सुरू झालं गुरुदादांपासूनच. कवितेचं शीर्षक आहे आई. तू आजारी असताना देवाला घातले तिने साकडे. तू आजारी असताना देवाला घातले तिने साकडे. तुझा डायपर बदलताना तोंड केले नाही कधी वाकडे. अडचणी आल्या कधी तर धीर तुला देत होती. अडचणी आल्या कधी तर धीर तुला देत होती. आपले सुख तुला देऊन दुःख तुझे घेत होती. सर्वांचा विरोध पत्करून तुझ्या पसंतीची पसंत केली तिने सून. सर्वांचा विरोध पत्करून तुझ्या पसंतीची पसंत केली तिने सून. प्रेमाची पाखर पसरून तुझ्यावर स्वतः साहिली काहिली ऊन. तुझ्या मुलांची आया बनली. तुझ्या मुलांची आया बनली बनून तुझी मोलकरी. आवाज तुझा वाढला की घाबरे वाघासमोर जसे हरिण. बाहेर जायचं सिनेमाला. तुम्ही बाहेर जायचं सिनेमाला. तिला घरी एकटी ठेवून लाईट चालू राहिलाच चुकून तर ओरडायचाच घरी येऊन. ती गेली कळले तेव्हा गेलास तू वृद्धाश्रमात. ती गेली कळले तेव्हा गेलास तू वृद्धाश्रमात. ती शांत होती पहुडलेली किंतु सुद्धा नव्हता मनात. माफ तिने केले तुला. माफ तिने केले तुला स्वतःमधल्या प्रतिबिंबाला स्मरून. माफ तिने केले तुला स्वतःमधल्या प्रतिबिंबाला स्मरून. तूही राहा ऋणी सदैव. कावळा जाईल पिंडाला शिवून. कावळा जाईल पिंडाला शिवून. धन्यवाद.